नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणा अगोदरच मराठा आंदोलनामध्ये मोठा वाद पेटलाय. अमोल खुले नावाच्या एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटलांवरती वेगवेगळे आरोप केलेले आहेत आणि एक ओपन चॅलेंज दिलंय. मित्रांनो, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. एक व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेला आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, त्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा. उपोषण सुरू होत आहे, काय सांगितलं? उपोषण आतापासून 90 उपोषण आहे. प्रत्येक उपोषणाला बायकोला सांगते तू पुसून तयार राह, आलो तर तुझा गेलो तर समाजाचा. आपण तुम्हाला किती वेळेस बायकोचं कुकू पुसवायचं आहे आणि किती वेळेस समाजासाठी, म्हणजे तुम्हाला काय असे पुनर्जन्म आहे का, 4 जन्म तुम्हाला मिळते का काय, मला ह्याच गोष्टीचं कळा नाही. मी तरी तुम्ही बसल्यावर मी तरी उपोषणाला बसणार आहे आणि मी रीतशीर उपोषणाला बसणार आहे, कारण मी तिथं तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रीतशीर. मी तरी माझ्या बायकोचं कुकू बसील आहे. मी उन्हात जर बसलो, जोपर्यंत मराठ्याला EWS आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. बीडच्या बसस्थानकमधून ह्याच्यामुळे बोलतोय, मी तर एकटाच आहे. नाही तर मला काही समाजातले कंटक मला म्हणतात की तू शेतातून बाईट देतो, ऊसातून बाईट देतो, तुझ्यात दम नाही. अरे माझ्यात दम आहे ना, आणि 96 कोळी मराठा आहे मी, आणि एका बापाची अवलाद आहे, त्याच्यामुळे इथून बसस्थानकमधून एकटा बाईट देतो ना. माझ्या पाठीमाग आहे का कोणी? एक सुद्धा नाही. आणि तुमच्यात जर खरं तुम्ही जे माझ्यावर कमेंट करतात ना समाजातले काही कंटक, तुम्ही जर खरं एका बापाची अवलाद असतान तर तुम्ही तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा. तुमच्याकडं अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कसं काय झाली? पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारकनी 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी? संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारनी माफ कसं काय केला? कारण सर्वसामान्यावर जर त्याचं ट्रॅक्टर धरलं त्याच्यावर सरकार NPD पोलीस हे कानून कायदा NPDचं त्याच्यावर गुन्हा टाकतो. 1 वर्ष त्याला आहे का NPD कायदे अंतर्गत 1 वर्ष जेलमध्ये टाकते. अरे मग संजय कटारेचं 5 कोटीचं जे बोजा पडला 7 बारेवर, ह्यांच्या वावरात जे वाळूचा स्टॉक होता त्याच्यावर बोजा पडला, तो माफ कसं काय होतोय? जेवढी चोट्टी टीम आहे त्या चोट्ट्या टीमचा, माझा आणि मनोज जरांगेचा SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी. आणि जे अजय महाराज बारसकरने EDला ते पत्र दिलेलं आहे की निवेदन हे ह्यांच्या ह्या चोट्ट्या टीमची ED मार्फत चौकशी व्हावी प्रॉपर्टीची. ह्या सुद्धा प्रॉपर्टीची आहे का चौकशी, यांची 100% व्हायला पाहिजे. माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आहे का इथून पुढे कधीच गुलाल लागणार नाही. मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा. मी ओपन फिरतोय कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला. तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुनेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आहे का, तुम्ही एक तर लय मोठी चूक केली. एक सर्वसामान्य माणूस, अरे समाजासाठी आमचं योगदान नाही का? 2 वर्ष जेल काढलं, 3 वर्षाचे अनेक राहिले. मनोज जरांगे तिथून पळून आले प्रॉपर्टीच्या आरोपीवर. ज्या टायमाला आम्ही हल्ला केला त्या टायमाला खोटं प्लास्टर लावून इकडे फिरायचे. समाजासाठी कुणाचं योगदान आहे आणि कुणाचं नाही हे तरी ह्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे ना, ह्यांचा अभ्यास पाहिजे काही. आणि असे तुम्ही आज माझ्यावर निवेदन दिलं, उद्या मनोज जरांगेचं ऐकून तुम्ही कुणाला बी शिक्षा लावण्यासाठी असे निवेदन देताना तुम्हाला कायद्याचा काय दाख आहे का? तुम्ही आमदार खासदार झाले कसे, तुम्हाला काय कायद्याचा काय अभ्यास आहे का नाही? ह्या गोष्टीचं मला म्हणजे पडलेलं एक कोड आहे. याच्या अगोदर देखील जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली, परंतु उद्या जे आंदोलन होणार आहे ते आगळे वेगळे. ते म्हटलेले आहेत मी उन्हामध्ये बास टाकून आंदोलन करणार. मी बी एक शेतकरी, मी आहे का 24 उन्हाळा पावसाळा हिवाळा आम्हाला शेतीतले कामधंद्याची सवय. मनोज जरांगेला आहे का शेती 2 एकर आहे, खानदानी बाप दादाची प्रॉपर्टी, पण मनोज जरांगेने कधी काम नाही केलेलं. काम आम्ही केलेले आहेत. मी काय म्हणतो, त्यांच्यात जर खरं ते 96 कोळी मराठा असतील तर ते उन्हात आहे का बास टाकून आहे का आंदोलन करते ना. मी तरी आहे का 96 कोळी मराठा, मी आहे का बास टाकून जर बसलो तो जोपर्यंत मराठा समाजाला EWS आरक्षण भेटत नाही आणि या चोट्ट्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. उठणार ना मी. ते बसले की मी बी बसणार ना उपोषणाला आणि तिथंच बसणार. या आंतरवालीमध्ये बसतील तर मी थोडा साईडला बसन आणि 100
मागणी माझी एवढीच राहणार, गंगाधर काळकुटे आसन, आपलं पांडुरंग तारक, स्वप्नील तारक, भद्री तारक, दादा घाडगे, तो आपले सुदाम मुकणे, किशोर मरकड आणि पुन्हा संजय कटारे, हे जेवढी टीम असेल ही एवढ्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी आणि माझी सुद्धा होण्यात यावी. मी जर ह्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आणि जर ही चोट्टी टीम ह्याच्यात गटली तर ह्या चोट्ट्या टीमला आहे का समाजाने, आहे का दगडाने ठेसून आहे का ह्यांचं शिवाजी पुतळ्यापाशी आहे का, छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी साड्या घालून ह्यांना आहे का ह्यांची धिंड काढण्यात यावी. आता पुढील दिशा काय राहणार? पुढली दिशा मी उपोषणाला बसणारच आहे ना. माझी मागणी तेवढीच आहे की माझ्या मराठा समाजाचे EWS आरक्षण गेले त्या आरक्षणाच्या मागणीसाठी मी बसणार आणि ह्या छोट्या टीमची SIT आणि नार्को टेस्ट लागण्यात यावी. या दोनच मागण्यात माझ्या. की एकतर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या. अहो तुमचे 9 उपोषण झाले, गेलो तर तुझा आणि आलो तर समाजाचा कुठपासून तयार आहे, हे डायलॉग कवर खाणायचे. 9-10 उपोषण झाले तुमचे. आत्तापर्यंत तुमच्या हैदराबाद गॅजेटचं अंमलबजावणी झाली. 308 कुण विसरपट्टी निघले फक्त, किती 308. आणि मग समाज घुसन कसा? समाजाला ज्या आरक्षणात लाभ होता ते आज आरक्षण गेलं ना. एवढं सुंदर आरक्षण होतं. आज तरुण पिढीला कळून जून महिना लागल्यावर हे त्या आरक्षणाचं महत्त्व काय आहे ते. कुणबी प्रमाणपत्राचा फायदा फक्त कोणाला झाला माहिती का? ज्यांना जिल्हा परिषद लढायची, पंचायत समिती लढायची, ग्रामपंचायत लढायची, नगरसेवक व्हायचे, अशा लोकांचा फायदा झाला. ह्यांनी पैसे देऊन खोटे कुणबी दाखले काढून, एकाने एक तर क्रिचन आहे पुण्याला नगरसेवक का काय झालं, त्यांनी मराठा कुणबी सर्प तिकीट काढून नगरसेवक झाला ते. मग हे आहे का पैसे देऊन आहे का? हे फक्त जे समजा मोठाले लोक त्यांना फक्त राजकारणासाठी ह्याने उपयोग केला ह्याचा. ह्याच्यात गोरगरीब सर्वसामान्य मराठ्याचा काहीही फायदा नाही, तिळमात्र सुद्धा फायदा नाही. जे समाजामध्ये आज बोबाटा उठलाय, 700 कोटी कुठंतरी देवस्थानावर ठेवलेत. मी काय कोणत्या देवस्थानाला गालबोट लावणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. मी सुद्धा एक हिंदू धर्माला मानणारा माणूस आहे. पण असा समाजात मेसेज गेलाय की ह्यांनी कोणत्या तरी देवस्थानात 700 कोटी काय ठेवलेत, ह्याची सुद्धा आहे का ईडीने चौकशी करायला पाहिजे. जेवढे काय असते ना समजा ह्याच्यात चोट्टे भामटे हे सारे उघडे पडायला पाहिजेत. इथून पुढं आहे का समाजाच्या नावावर कोणी अशी पोळी भाजणार नाही. आणि हे समाजाच्या 100% लक्षात आले. 50% लोकांपासून हे मेसेज गेलेला आहे. जे काय असेल ते आहे का समाजाने आहे का हे ओळखलेलं आहे. पण सरकार मायबापाने ह्याच्यात आहे का गांभीर्याने लक्ष देऊन या गोष्टीचा सखोल चौकशी करावा. मनोज जरांगे तुम्हाला काय वाटतं? हे फक्त हे जे आता जे टेंडर कॅन्सल झालेत का, ते 980 कोटीचं, 150 कोटीचं, 30 कोटीचं, हे जे एवढे टेंडर आहेत, हे टेंडर कुठेतरी परत आपल्याला द्यावात ह्याच्यासाठी हे उपोषण असेल माझं एक समजा एक माझा तर्क आहे. आणि स्वतःच्या टेंडरसाठी स्वतःचं पोळी भाजण्यासाठी समाज असा कधी भावनिक करू नये. कारण आज समाजाचं काम आज आगुटीचा टाईम आहे. आज शेतकऱ्याच्या मागं काय प्रश्न, 2-5 रुपये शेतकऱ्याकडे कुठंतरी शिल्लकच तुम्हाला अंतरवालीमध्ये आणून समाजाला काय सर बरबाद करायचं आहे का? आज त्यांचं बी भरण्याचा टाईम आहे, शेतातले उलीतिली काम होतं. समाज तिथं आणून तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला वारा घालायचा आहे का समाज तिथं आणून? अरे समाजावर आज काय बेतली, आज शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही झालं, आज ही महागाई असली भडकेली आणि तुम्हाला समाजच तिथं आणून म्हणजे तुमचं काय म्हणजे असं काय तुमचे टेंडर कॅन्सल झालेले डबल हे करायचे आहेत का? एवढं डीलपती होता ते कधीतरी थलपती व्हा ना. माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आहे का इथून पुढं कधीच गुलाल लागणार नाही. मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा. मी ओपन फिरतोय कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला. तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुनेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आहे का, तुम्ही एक तर लय मोठी चूक केली. एक सर्वसामान्य माणूस, अरे समाजासाठी आमचं योगदान नाही का? 2 वर्ष जेल काढलं, 3 वर्षाचे अनेक राहिले. मनोज जरांगे तिथून पळून आले कोपर्डीच्या आरोपीवर. ज्या टायमाला आम्ही हल्ला केला त्या टायमाला खोटं प्लास्टर लावून इकडे फिरायचे. समाजासाठी कुणाचं योगदान आहे आणि कुणाचं नाही हे तरी ह्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे ना. ह्यांचा अभ्यास पाहिजे काही. आणि असे तुम्ही आज माझ्यावर निवेदन दिलं, उद्या मनोज जरांगेचं ऐकून तुम्ही कुणाला बी शिक्षा लावण्यासाठी असे निवेदन देताना तुम्हाला
कायद्याचा काय दाख आहे का? तुम्ही आमदार खासदार झाले कसे? तुम्हाला काय कायद्याचा काय अभ्यास आहे का नाही? ह्या गोष्टीचं मला म्हणजे पडलेलं एक कोड आहे.